नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण रवा इडली बनवणार आहे. इडलीसाठी तांदळाचा रवा घरी कसा तयार करायचा आणि त्यापासून इडली कशी बनवायची ते बघूया. रेसिपीकडे वळण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझ्या घरगुती साध्या सोप्या आणि काही टिप्स रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण रेसिपीकडे वळूया. इडली बनवण्यासाठी मी इथे 6 वाट्या जाड तांदूळ घेतलेला आहे. कोणताही जाड तांदूळ घ्यायचा आपण. चिकट न होणारा तांदूळ इथे वापरू शकतो आपण. या ठिकाणी मी तांदूळ निवडून चाळून घेतलेले आहे आणि एका सुती कपड्याने पुसून घेतलेले आहे. आपण हे धुवून सुद्धा घेऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात वाळून जातात, पावसाळ्यात वाळत नाही, तर आपण सुती कपड्याने पुसून घ्यायचे. आता हे तांदूळ मी घरघंटी चक्कीवरती 6 नंबरची जाळी लावून दळून घेणार आहे. गिरणीमध्ये सुद्धा असा तांदळाचा जाड रवा काढून देतात, त्यामुळे आपण गिरणीतून सुद्धा दळून आणू शकतो. चला तर आता आपले तांदूळ पण दळून तयार झालेले आहेत. इडलीसाठी लागणारा तांदळाचा रवा आता तयार झालेला आहे. आता आपण भिजवायला घेऊ. ह्या एका ग्लासने मी 3 ग्लास रवा घेतलेला आहे तांदळाचा आणि 1 ग्लास उडदाची डाळ घेतली आहे. त्याप्रमाणे आपण साध्या इडलीला 3:1 प्रमाण घेतो, तेच प्रमाण इथे आपण रव्याचं घ्यायचं. सुरुवातीला रव्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. हे पाणी मी अंदाजेच टाकलेलं आहे. आता आपल्याला तो स्वच्छ करायचा आहे रवा. हे पाणी लगेच काढायचं नाही आपल्याला. आपण डाळ वगैरे धुतो तोपर्यंत हे रवा खाली बसेल आणि खराब पाणी वर येईल, ते काढायचंय. आधी आपण डाळ धुवून घेऊ. उडदाच्या डाळीमध्ये आपण 1 चमचाभर मेथी दाणे टाकलेले आहेत. आता आपण ती पण डाळ पण धुवून घेऊ. डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यात आता आपण पाणी टाकून, डाळीच्या वर पाणी येईल इथपर्यंत पाणी टाकून ती 5 तासांसाठी भिजत ठेवू. रव्यामधलं पाणी बघा कसं वर आलेलं आहे आणि रवा खाली बसलेला आहे. आता ते वर आलेलं पाणी आपण काढून घेऊ. रव्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे. तर बघा किती स्वच्छ पांढरे शुभ्र आपला रवा झालेला आहे. आता आपण 3 ग्लास रवा घेतला आहे, तर साधारण 6 ग्लास पाणी म्हणजे 2-3 बोट वर येईल असं पाणी टाकणार आहे. आता झाकण ठेवून रवा आणि उडदाची डाळ ही 5 तासांसाठी भिजायला ठेवू. 5 ते 6 तासानंतर इडलीचा रवा आणि उडदाची डाळ खूप छान भिजलेली आहे. आता ती आपण मोठ्या भांड्यात रवा काढून घेऊ. रव्याच्या वर जे पाणी आलेलं आहे ते आपण काढून घेऊ. रवा आणि डाळ चांगली फर्मेट होण्यासाठी आपण मोठं भांडं घेतलेलं आहे. थोडं मी पाणी टाकून घेते म्हणजे पटकन टाकता येईल. रव्यामध्ये आपण एवढं पाणी ठेवलेलं आहे. आता आपण उडदाची डाळ बारीक करायला घेऊ. पाणी न टाकता आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे. चमच्यात जेवढं पाणी होतं तेवढंच आपण याच्यात टाकलेलं आहे. अशीच आपण सगळी डाळ वाटून याच्यात मिक्स करू. सगळी डाळ वाटून झाल्यावर रवा आणि डाळ ही चांगली एकसारखी मिक्स करून घ्यायचं. एवढंच घट्ट ठेवायचं. जे जास्त पातळ झालं तर ते आपली इडली फुगत नाही आणि चिप्पट होते. त्यामुळे एवढं घट्ट प्रेस आहे. बघा किती छान झालेलं आहे. आता हे पीठ आपण रात्रभरासाठी फॉर्मेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. सकाळी आपण याच्या इडल्या बनवू. रात्रभर आपलं पीठ आता छान फॉर्मेट झालेलं आहे. खूप छान फॉर्मेट झालेलं आहे आता आपलं पीठ. हाताला एकदम हलकं लागतंय पीठ. मीठ टाकून घेऊ. एकीकडे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडे. पाणी चांगलं गरम झालेलं आहे. त्यात आपण प्लेट ठेवून घेऊ.
झाकण लावून आपण 10 मिनिटं इडली होऊ देऊ. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण उघडून पाहू. गॅस बंद करते आणि ही थंड व्हायला खाली काढून घेते. इडली थोडी कोमट होते तोपर्यंत आपण चटणी फिरवून घेऊ. या ठिकाणी मी खोबऱ्याची चटणी इडली सोबत करणार आहे. आपली चटणी पण तयार आहे आणि इडली पण तयार आहे. बघा इडली किती सॉफ्ट अशी छान झालेली आहे बघा. हॉटेलमध्ये याच पद्धतीच्या इडल्या असतात. घरी सुद्धा अशा इडल्या बनवू शकतो. आणि माझा व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.